पहिल्यांदाच एकाच दस्तऐवजात सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक जीवमंडळात कसे पसरतात, अन्न साखळीत कसे प्रवेश करतात आणि मानवी आरोग्य व परिसंस्थांना कसे हानी पोहोचवतात, याबद्दलची सर्वसमावेशक माहिती एकत्र आणली आहे. हा अहवाल एका व्यापक आंतरविद्याशाखीय विश्लेषणाचा परिणाम आहे, ज्यात सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक जीवमंडळ आणि मानवी आरोग्यावर करत असलेल्या हानिकारक परिणामांच्या पर्यावरणीय हवामानविषयक, वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक पैलूंचा समावेश आहे. मानवतेसमोरील जागतिक धोक्यांसाठी एकत्रित आंतरराष्ट्रीय कृतीची आवश्यकता आहे आणि आज आपल्याकडे एक स्पष्ट दिशा आहे. ALATRAच्या वैज्ञानिक गटाचे आभार, ज्यामुळे आपण केवळ एक समस्या ओळखत नाही, तर तिचे मूळ भौतिक स्वरूप म्हणजेच नॅनोप्लास्टिकला त्यांची विनाशकारी शक्ती देणारा विद्युत प्रभार देखील समजून घेतला आहे. या कारणावर उपाय करून, म्हणजेच तो प्रभार काढून टाकून आणि या मारेकऱ्याला निशस्त्र करून, आपण जीवमंडळाला आणि स्वतःला यशस्वी होण्याची संधी देऊ शकतो. म्हणून आपल्याकडे जो वेळ आहे त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे, आणि ही अतिशयोक्ती नाही. आपल्या आकलनशक्तीमध्ये झपाट्याने घट होत आहे आणि ही एक गंभीर बाब आहे. आपल्या मेंदूत नॅनोप्लास्टिक जमा झाल्याचा हा परिणाम आहे. तुम्हाला कदाचित तुमच्यामध्ये आणि तुमच्या जवळच्या लोकांमध्ये हे आधीच जाणवत असेल. जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती वर्षानुवर्षे अधिकच बिघडत जाईल. आणि आता तुम्ही याचे कारण जाणून घ्याल. बौद्धिक विनाशाचे युग. 20व्या शतकात शास्त्रज्ञांनी एक प्रवृत्ती पाहिली. 1932 पासून IQ गुण सातत्याने वाढत होते. ही घटना फ्लिन इफेक्ट म्हणून ओळखली जाऊ लागली. तथापि 1970च्या दशकानंतर जन्मलेल्या पिढ्यांमध्ये IQ मधील वाढ उलटून हळूहळू घट होऊ लागली आहे. विविध देशांतील लष्करी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असलेल्या IQ चाचण्या 1990च्या दशकाच्या मध्यापासून गुणांमध्ये घट दर्शवतात. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये 2006 ते 2018 दरम्यान केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार अमेरिकन लोकांच्या 4 आकलन क्षेत्रांपैकी 3 मध्ये IQ मध्ये घट दिसून आली. सरासरी बुद्ध्यांकातील या घसरणीला रिव्हर्स फ्लिन इफेक्ट असे म्हटले गेले आहे. 2025 मध्ये अमेरिकेतील हायस्कूल विद्यार्थ्यांचे प्रमुख गणित आणि वाचन चाचण्यांमधील गुण आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरले. 2005 मध्ये चाचणीची सध्याची आवृत्ती सुरू झाल्यापासून त्यांचा गणितातील सरासरी गुण सर्वात वाईट होता. तर 1992 मध्ये चाचणी सुरू झाल्यापासून वाचनातील गुण सर्वात कमी होते. इतर देशांमध्येही असेच ट्रेंड दिसून आले आहेत. बुद्ध्यांकातील ही सातत्यपूर्ण घसरण आजही सुरू आहे. बुद्धिमत्तेचे गुण आता वाढत नाहीत. ते हळूहळू पण निश्चितपणे घसरत आहेत. पण या चिंताजनक ट्रेंडमागे काय कारण आहे? एक महत्त्वाचा सहसंबंध समोर येतो. सरासरी बुद्ध्यांकातील घट ही प्लास्टिक उत्पादन आणि प्रदूषणातील घातांकीय वाढीशी जुळते. आलेखांवर एक नजर टाका. पर्यावरणात जितके जास्त प्लास्टिक आणि त्यामुळे जितके जास्त मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक तितका बुद्ध्यांक कमी. प्लास्टिकचे वाढते प्रमाण आणि संज्ञानात्मक क्षमतांमधील घट यांच्यात एक स्पष्ट संबंध असल्याचे यातून दिसून येते. आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हा केवळ एक सांख्यिकीय सहसंबंध नाही. प्लास्टिकचे उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकशी आपला दैनंदिन संपर्कही वाढला आहे. विद्युतभारित प्लास्टिकचे कण रक्तमेंदू अडथळ्यासह ब्लड ब्रेन बॅरियर जैविक अडथळ्यांमधून सहजपणे जाऊ शकतात. एकदा मेंदूत शिरल्यावर नॅनोप्लास्टिकचे कण केवळ न्यूरॉन्समध्येच नव्हे तर ग्लायल पेशींमध्येही ग्लियल सेल्स जमा होतात. याच पेशी न्यूरॉन्सचे पोषण आणि संरक्षण करतात आणि चेतासंस्थेतील जोडण्या न्यूरल कनेक्शन्स तयार करण्यास मदत करतात. मेंदूत न्यूरॉन्सपेक्षा ग्लायल पेशींची संख्या खूप जास्त असते. स्थिर विद्युतभारित नॅनोप्लास्टिक ग्लायल पेशींच्या कार्यात व्यत्यय आणते, ज्यामुळे दाह, इन्फ्लमेशन आणि दीर्घकालीन ताण क्रॉनिक स्ट्रेस निर्माण होतो आणि मेंदूमध्येच विनाशाचे एक अखंड चक्र सुरू होते. मेंदूसाठी दीर्घकालीन ताण आणि दाह हे अत्यंत कमी बॅटरीवर चालणाऱ्या संगणकासारखे आहे. जेव्हा बॅटरी जवळजवळ संपलेली असते पण डझनभर प्रोग्राम्स अजूनही चालू असतात.
तेव्हा सिस्टीम आपोआप पॉवर सेव्हिंग मोडवर जाते आणि जास्त ऊर्जा वापरणारे ॲप्लिकेशन्स बंद करते, जेणेकरून सिस्टीम जास्त गरम होणे किंवा हँग होणे टाळता येईल. आपला मेंदूही अशाच प्रकारे काम करतो. जेव्हा दाह गंभीर पातळीवर पोहोचतो तेव्हा मेंदू संगणकाप्रमाणे टिकून राहण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी अखेरीस त्याचे सर्वाधिक ऊर्जा वापरणारे भाग बंद करतो. सर्वात आधी बंद होणारा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो मेंदूचा सर्वात तरुण आणि सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. याला नियंत्रण केंद्र मानले जाते, जे बुद्धिमत्ता, वर्तनाचे नियमन आणि तथ्यांची तुलना करून निष्कर्ष काढून तार्किक, सुसंगत आणि विवेकपूर्ण विचार करण्याची क्षमता यांसारख्या आवश्यक कार्यांसाठी जबाबदार असते. सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स बंद होण्याची प्रक्रिया आपल्या नकळत शांतपणे घडते आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. मेंदू त्याच्या मूलभूत जगण्याच्या कार्यक्रमांकडे वळतो. प्राचीन जलद प्रतिसाद प्रणाली लिंबिक प्रणाली कार्यभार स्वीकारते. तिची प्रमुख रचना अमिगडाला आणि हायपोथॅलॅमस सलढण्याची, पळून जाण्याची किंवा गोठून जाण्याची प्रतिक्रिया जलद, आवेगपूर्ण आणि विचार करायला वेळ न देता सुरू करतात. या प्रणाली काही काळ सक्रिय राहतात कारण मेंदू त्यांना जगण्यासाठी अत्यावश्यक मानतो. परिणामी तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी होऊन घबराट निर्माण होते. सर्जनशीलता आणि बुद्धिमत्तेची जागा ऱ्हास आणि निस्तेजपणा घेतो. सहानुभूती नाहीशी होऊन तिची जागा उदासीनता किंवा आक्रमकता घेते. मेंदूत प्रवेश करणारे स्थिरविद्युत प्रभारित प्लॅस्टिकचे कण चेतापेशींच्या पटलांशी आंतरक्रिया करतात, मायक्रोग्लियाला सक्रिय करतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण व दीर्घकालीन दाह यांना सतत खतपाणी घालतात. दीर्घकाळचा ताण अक्षरशः मेंदूला नव्याने आकार देतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये जे विश्लेषण आणि नियंत्रणाचे केंद्र आहे, चेतापेशींमधील जोडणी कमकुवत होते आणि विस्कळीत होते. असेच बदल हिप्पोकॅम्पसमध्ये होतात, जो स्मृती आणि शिकण्यासाठी जबाबदार असलेला भाग आहे. चेतापेशींमधील जोडणी नाहीशी होते आणि हिप्पोकॅम्पसचा ऱ्हास होतो. अमिगडालामध्ये जे भीती आणि चिंतेचे केंद्र आहे याच्या उलट घडते. जोडणी मजबूत होते, चिंता आणि आक्रमकता तीव्र होते आणि पॅनिक अटॅक येऊ शकतात. मेंदू स्वतःची पुनर्रचना करतो. विचार आणि विश्लेषण करण्याऐवजी तो सहज प्रवृत्तीनुसार कार्य करू लागतो. असे केल्याने खरा धोका ओळखण्याची आणि योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता नाहीशी होते. ही तात्पुरती प्रतिक्रिया नाही, ही मेंदूची एक मूलभूत पुनर्रचना आहे. शिकण्याची, सहकार्य करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे आज समाजात दिसणाऱ्या जागतिक प्रवृत्तींचे स्पष्टीकरण देण्यास मदत होऊ शकते. सरासरी बुद्धिमत्तेत घटचिंता आणि नैराश्यात वाढ, आक्रमकता, आवेग आणि सामाजिक संबंधांमधील समस्यांमध्ये वाढ. पर्यावरणातील प्लास्टिकचे प्रमाण वाढतच असल्या नेर्व्हस फ्लीन इफेक्ट अधिकच तीव्र होईल. लोक केवळ कमी बुद्धिमान होणार नाहीत, तर त्यांना याची जाणीवही होणार नाही. ते त्यांच्याच मेंदूने विकृत केलेल्या वास्तवाचे कैदी बनतील. परिणामी मानवजात जगघटना आणि अगदी उघड धोकेही पुरेशा प्रमाणात समजून घेण्याची क्षमता गमावून बसेल. ते यापुढे तथ्यांना तार्किकदृष्ट्या जोडू शकणार नाहीत आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतील. त्यामुळे मानवी विचारशक्तीचा अंत होईल. आपल्या बौद्धिक क्षमतेचा ऱ्हास आधीच सुरू झाला आहे. हे भाकीत नाही तर वास्तव आहे. प्लास्टिकमुळे आपली बुद्धिमत्ता कमी होत आहे आणि संकटांना तोंड देण्याची आपली क्षमताही कमी होत आहे. ते मेंदूच्या त्या भागांना नुकसान पोहोचवत आहेत जे स्मृतिलक्ष्य समस्या सोडवणे आणि सर्जनशीलतेसाठी जबाबदार आहेत. याच त्या क्षमता आहेत ज्यांची आपल्याला वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी आणि मायक्रो व नॅनो प्लास्टिकमुळे निर्माण झालेला धोका निष्प्रभ करण्याचा मार्ग शोधण्यासाठी तातडीने गरज आहे. आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ उरला आहे. तरीही बुद्धिमत्तेचा ऱ्हास ही आपल्यासमोर येणारी सर्वात वाईट गोष्ट नाही. मायक्रो नॅनोप्लास्टिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे आणि मेंदूत त्यांचा संचय होणे, ज्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अगदी मूलभूत कार्यांमध्ये हळूहळू बिघाड होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण केवळ विचार करण्याची क्षमताच नाही, तर जगण्याची क्षमताही गमावण्याचा धोका पत्करत आहोत. आणि जर हे अतिशयोक्ती वाटत असेल तर त्या श्वापदाचा विचार करा. कारण त्यांचे शरीराचे वस्तुमान खूपच कमी असते, त्यामुळे त्यांच्यातील सांद्रता, त्यांच्या मेंदूत प्लास्टिकचे प्रमाण खूप जास्त असते.
ज्या जगात आपण आता वेगाने प्रवेश करत आहोत त्या जगात ते आधीपासूनच राहत आहेत. मायक्रोप्लास्टिक मधमाशीच्या शरीरात तिच्या पातळ बाह्यत्वचेतून किंवा अन्नासोबत प्रवेश करू शकते आणि केवळ 72 तासांत ते मेंदूपर्यंत पोहोचते. तिथून माणसांप्रमाणेच ते सिनॅप्टिक नुकसान, न्यूरोइन्फ्लेमेशन, पेशींचा मृत्यू आणि न्यूरोट्रान्समीटरमध्ये व्यत्यय आणते. मधमाशीच्या शरीराचे वजन कमी होते, तिची चयापचय क्रिया मंदावते आणि तिची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. तिची वास घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि दिशा ओळखण्याची क्षमता खालावू लागते आणि मधमाशा स्वतःची वसाहत ओळखणे थांबवतात व त्यांना पोळ्याकडे परत जाण्याचा मार्ग सापडत नाही. नॅनोप्लास्टिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास हे नुकसान प्राणघातक ठरते. या ताणामुळे मधमाशांची मज्जासंस्था कोलमडते आणि काही तर उडता उडता मरून पडतात. हा फोटो पहा. नॅनोप्लास्टिकने भेदलेल्या मधमाशीचा मेंदू तुम्ही पाहू शकता. नॅनोप्लास्टिकचे हे प्रमाण मधमाशीमध्ये गंभीर संज्ञानात्मक कमजोरी निर्माण करण्यासाठी पुरेसे होते. ती कोणती निर्णायक मर्यादा आहे जिच्या पलीकडे जाऊन आपण त्या मधमाशीप्रमाणे आपल्या सभोवतालचे जग ओळखायला लागतो आणि घरी परत जातानाच आपला मृत्यू होतो? जर काहीच बदलले नाहीतर हेच भविष्य आपली वाट पाहत आहे. हे मान्य करणे देखील महत्त्वाचे आहे की शरीरात या रसायनांची कोणतीही सुरक्षित पातळी नाही. त्यामुळे कमी मात्रेत परिणाम दिसण्यास वेळ लागू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की कमी मात्रेत ते शरीरात असणे सुरक्षित नाही. हे महत्त्वाचे का आहे? मला वाटते की हे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. कारण एकदा का आपण मर्यादा निश्चित केली की विविध विशेष हितसंबंधी गट मायक्रो नॅनोप्लास्टिकचे प्रमाण त्या पातळीच्या खाली ठेवण्याचा युक्तिवाद करतील, मग ते मातीत असो, पाण्यात असो किंवा इतर कशातही असो. आणि याचा अर्थ असा की आपल्या स्रोतांमध्ये जसे की हवा, माती, पाणी इत्यादींमध्ये काही प्रमाणात मायक्रो नॅनोप्लास्टिक असण्याची आपल्याला परवानगी आहे. पण हा एक संचयी परिणाम आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण जे काही सेवन करत आहोत त्याच्या स्रोतामध्ये कोणत्याही एका विशिष्ट क्षणी एक ठराविक मर्यादा नसते, तर आपल्या मेंदूवर त्याचा संचयी परिणाम होतो. आणि खरं सांगायचं तर आपल्याला ते माहीत नसतं, कारण माझ्यासाठी पूर्णपणे विकसित मेंदू नसलेल्या लहान मुलासाठी आणि प्रौढ मेंदूसाठी लागणारा वेळ वेगळा असतो. आपण हे लक्षात घेऊया की मानवी शरीरातील एक नॅनोप्लास्टिक कण एका मृतपेशीच्या बरोबरीचा नसतो. एका पेशीला नष्ट केल्यानंतर तोच कण थांबत नाही. तो शरीरातून प्रवास करत राहतो आणि एकामागून एक पेशींना मारतो. त्यामुळे नॅनोप्लास्टिकचे अगदी सूक्ष्म प्रमाण देखील मेंदूला हानी पोहोचवते. आणि म्हणूनच सुरक्षित प्रमाण अशी कोणतीही गोष्ट नसते आणि कधीही असणार नाही. फरक फक्त विनाशाच्या दरात असतो. म्हणजेच नॅनोप्लास्टिकचे प्रमाण जितके जास्त असेल तितकी ही प्रक्रिया अधिक वेगाने होते. हे प्लास्टिकचे कण जीवमंडल आणि आपल्या शरीरातील पेशी नष्ट करतात. ते मायटोकॉन्ड्रिया आणि डीएनए यांसारख्या पेशी अंगकांना आणि जैवरेणूंना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे ऊर्जा उत्पादनात घट होते. जनुकीय उत्परिवर्तन होते, चेतासंस्थेतील जोडण्या तुटतात आणि आपल्या अवयवांचे व महत्त्वाच्या कार्यांचे नियमन करणाऱ्या मेंदूच्या संकेतांमध्ये व्यत्यय येतो. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना हे सर्व नकळतपणे घडते. तरी ही मेंदूच्या आत एक मूक प्रणालीगत विनाश आधीच सुरू झालेला असतो. प्रश्न हा आहे की मानवजात म्हणून आपण या धोक्याची पूर्ण व्याप्ती वेळेत ओळखू शकू का? आणि मायक्रो व नॅनोप्लास्टिकमधून विद्युत प्रभार जमा करण्याची व टिकवून ठेवण्याची क्षमता काढून टाकण्याचा मार्ग शोधू शकू का?